Good day, dear students. Welcome in the Kumar Sir class of physics. Dear students, in this video we study the dual nature of radiation and matter. Before that, we know that what is radiation? Radiation is nothing but the electromagnetic waves. Sir, this is the best source of radiation. Now, in this chapter, we study the dual nature of radiation. Means radiation travels in terms of wavy nature as well as it shows particle nature. मित्रांनो, आपल्याला आज ह्या चॅप्टर मध्ये शिकायचं आहे की रॅडिएशनला दोन नेचर असतात, एक वेव्ही नेचर आणि दुसरं पार्टिकल नेचर. We know that energy always travels from one point to the another point. Same concept. Radiation, this is again one type of energy. Light, this is again one type of energy. This energy always travels from one point to the another point. At that time, it shows dual nature, means particle nature and the wavy nature. मित्रांनो, हा चॅप्टर शिकत असताना आपल्याला आता पुढे शिकत जायचं आहे की हे ड्युअल नेचर प्रूव्ह कसं करायचं. मग ड्युअल नेचर प्रूव्ह करत असताना वेव्ह नेचर हायजेन्स नावाच्या सायंटिस्टनी इनिशियली प्रूव्ह केलं. म्हणजे हायजेन्स सांगतात लाईट शोज रिफ्लेक्शन, डिफ्रॅक्शन, इट शोज इंटरफेरन्स. These are the different phenomena of wave nature of light. आता मित्रांनो, आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये शिकायचं आहे की जी लाईट आहे, रेडिएशन्स आहे, त्या रेडिएशन्स कडे पार्टिकल नेचर असतं. आणि ही पार्टिकल नेचर शिकण्यासाठी आपल्याला हा चॅप्टर शिकायचा आहे. म्हणजे ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर हा चॅप्टरच स्टडी करायचा आहे की रेडिएशनचं पार्टिकल नेचर स्टडी करण्यासाठी, पार्टिकल नेचर प्रूव्ह करण्यासाठी. मग प्रूव्ह करत असताना इंट्रोडक्शन कडे मी करतोय. वी नो दॅट सर J.J. Thomson initially discovered the negative charge particle of atom, which starts the development of modern physics. मित्रांनो, J.J. थॉम्सन सायंटिस्टने जेव्हा इलेक्ट्रॉनचा शोध लावला तेव्हापासून हे फिजिक्स मॉडर्न बनत चाललं आहे. म्हणजे आता आपण सध्या जे मॉडर्न फिजिक्स शिकत आहोत किंवा ही मॉडर्न लाईफ शिकत आहोत, याची सुरुवात J.J. थॉम्सन ह्या सायंटिस्टच्या पासून झालेली आहे. नंतर मी पुढे बोलतोय मित्रांनो. हेनरी हर्ट, दिस इज द नेम ऑफ द सायंटिस्ट हू डिस्कवर्ड द प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स इन द लॅब. म्हणजेच मित्रांनो, हेनरी हर्ट नावाच्या सायंटिस्टने सुरुवातीला लॅब मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स प्रोड्यूस करता येतात हे प्रूव्ह केलं. म्हणजे हेनरी हर्ट म्हणतात ऑसिलेटिंग चार्ज प्रोड्युसेस इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. ऑसिलेटिंग जो चार्ज आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स प्रोड्यूस करतात हे हेनरी हर्ट नावाच्या सायंटिस्टने सांगितलं. त्याच्यासाठी त्यांनी काय कन्सिडर केलं होतं तर हेनरी हर्ट प्रोड्यूस द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स इन द लॅब by using the spark gap between the two electrodes. हेनरी हर्ट नावाच्या सायंटिस्टने दोन इलेक्ट्रोडच्या मध्ये स्पार्क गॅप तयार केला आणि स्पार्क गॅप मध्ये काय केला तर त्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स प्रोड्यूस होतात हा शोध लावला. म्हणजे तिथं ऑसिलेटिंग चार्ज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स प्रोड्यूस करतो हे त्यांनी प्रूव्ह केलं. तेच मी पुन्हा एक्सप्लेन करतोय. पण हेनरी हर्ट in 1887 discovered the production of electromagnetic waves in the lab. Now this Henry Hart observed that when this spark gap is illuminated by radiations or ultraviolet radiations, the electric current produced in the circuit increases gradually. हेनरी हर्ट नावाच्या सायंटिस्टने असं आढळलं
की जर हा स्पार्क गॅप दोन इलेक्ट्रोड एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह हा स्पार्क गॅप जर यूव्ही रेडिएशन्सनी इल्युमिनेट केला प्रकाशमान केला असता तिथे त्या ठिकाणी त्या सर्किटमध्ये त्या स्पार्क गॅप मध्ये इलेक्ट्रिक करंट तयार होण्याची प्रोसेस वाढते फास्ट निर्माण होतो इलेक्ट्रिक करंट हा इलेक्ट्रिक करंट फास्ट निर्माण होतो हा जो शोध लावला यालाच फिजिक्स मध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असं म्हटलं जातं मी रिपीट करतोय पहा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट कडे यूव्ही रेडिएशन्स निगेटिव्ह इलेक्ट्रोड वर पडले असता त्याच्यातून निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन बाहेर पडतो आणि तो इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह टर्मिनल कडे ऍक्सलरेट होतो परिणाम म्हणून इलेक्ट्रिक करंट वाढतो हा जो बेसिक फिनॉमिनॉन आहे ह्या बेसिक फिनॉमिनॉनला फिजिक्स मध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असं म्हटलं जातं इथे फोटो म्हणजे कोण तर यूव्ही रेडिएशन्स म्हणजे यूव्ही रेडिएशन्स म्हणजे काय कोणतेही रेडिएशन्स मध्ये फोटॉन्स असतात पार्टिकल्स असतात आणि ते पार्टिकल्स म्हणजे त्यांच्याकडे एक स्वतःची एनर्जी आणि त्या एनर्जीला आपण फोटॉन एनर्जी असं म्हणतो and this photon energy is always denoted by h nu where h is a Planck's constant and nu is frequency of that incident radiation मित्रांनो खूप सोपी कन्सेप्ट आहे का जेव्हा फोटॉन म्हणजे रेडिएशन्स या प्लेटवर निगेटिव्ह प्लेटवर पडतात त्यावेळेला तिथे जास्तीत जास्त इलेक्ट्रिक करंट निर्माण होतो हेच हेनरी चार्ल्सनी 1887 मध्ये डिस्कवर केलं त्यालाच फिजिक्स मध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असं म्हटलं जातं कारण इथे पडतो आहे फोटॉन निर्माण होतो आहे इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन फ्लो झाला की इलेक्ट्रिक करंट निर्माण होतो म्हणून याला फिजिक्स मध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असं म्हटलं जातं तोच डेफिनेशनच्या स्वरूपामध्ये मी इथे रिप्रेझेंट करतो Let us consider there is one photosensitive plate and the another plate is positive metallic plate means there are two electrodes one is negative electrode which is nothing but the photosensitive plate and the another is anode plate or collector plate मित्रांनो इथे फोटोसेन्सिटिव्ह प्लेट म्हणजे काय जे मटेरियल फोटॉन्स पडल्यामुळे इलेक्ट्रॉन बाहेर टाकतो त्याला फिजिक्स मध्ये फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल असं म्हटलं जातं द मटेरियल विच इमिट फोटो इलेक्ट्रॉन when it is illuminated by radiations or photons such a material is called as photosensitive material Now this negative electrode is nothing but the photosensitive plate and this is a metallic positive plate and this positive plate is nothing but the anode or collector plate. मित्रांनो हाच एक्सपेरिमेंट इथे आपण स्टडी करतो आणि हा स्टडी एक्सपेरिमेंट करत असताना इथे मी ऍडिशनल कन्सेप्ट यूज करतोय की ह्या फोटोसेन्सिटिव्ह प्लेटवर फोटॉन्स पडतात म्हणजे रेडिएशन्स पडतात आता ते रेडिएशन मी एका सुटेबल फ्रिक्वेन्सीचे टाकतात परिणाम म्हणून काय होईल जेव्हा ह्याच्यावर सुटेबल फ्रिक्वेन्सीचे रेडिएशन्स पडतात त्यावेळेला फोटोसेन्सिटिव्ह प्लेटच्या आउटर सरफेस मधून एक इलेक्ट्रॉन बाहेर पडतो बाहेर पडलेला इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह टर्मिनलकडे ऍक्सलरेट होतो पॉझिटिव्ह टर्मिनलकडे तो इलेक्ट्रॉन ऍक्सलरेट झाला की ज्या दिशेने इलेक्ट्रॉन फ्लो होतो त्याच्या विरोधी दिशेने इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होतो म्हणून ह्या एक्सपेरिमेंटला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असं म्हणतात कारण पडतो आहे फोटॉन एनर्जी लाईट एनर्जी यूव्ही रेडिएशन आणि कन्वर्ट केलं जात आहे इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये म्हणून फोटॉन इज कन्वर्टेड इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी हेन्स दिस एक्सपेरिमेंट इज कॉल्ड ॲज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट सिंपल आहे आणि त्याचं स्टेटमेंट मी इथे सांगतोय
the emission of photoelectron from photosensitive plate when it is illuminated by radiations of suitable frequency is called as photoelectric effect. Now, the electric current produced in this experiment is called as photoelectric current. Now, this is a photosensitive plate. This photosensitive plate means the number of atoms, and we know that this number of atoms consists of number of electrons, and this number of electrons performing a circular motion around the positive charge nucleus. Let us consider there is one electron which is placed in outer orbit of the atom. Now, when photon of radiation H nu incident on this orbit or electron, then electron absorbs this energy, and due to this energy it goes to the excited state. Sometimes it escapes from this atom, and this escaped electron accelerated towards the positive charge plate. To operate this circuit, there is a potential is used, and this potential is nothing but the battery, high tension battery. मित्रांनो, इथे इलेक्ट्रॉन जो बाहेर पडतोय तो इलेक्ट्रॉन ऍटमच्या ऑर्बिट मधून बाहेर पडतोय का? तर त्याला एक्सटर्नल एनर्जी मिळते आहे. म्हणजे बेसिक कन्सेप्ट आहे पहा. पुन्हा एकदा डेफिनेशन निवडतोय पहा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट. डेफिनेशन क्लिअर झाल्यानंतर पूर्ण चॅप्टर पुढे समजत जातं. मग मला असं भेटेल, व्हॉट इज द फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट? द इमिशन ऑफ photoelectron when this photosensitive plate is illuminated by radiations of suitable frequency is called as photoelectric effect. The current produced in this effect is called as photoelectric current, and the electron emitted from the photosensitive plate is called as photoelectron. मित्रांनो, खूप सोपं आहे. जो इलेक्ट्रॉन बाहेर पडतोय त्याला आपण फिजिक्स मध्ये फोटो इलेक्ट्रॉन असं म्हणणार आहोत. का? कारण पडतो आहे फोटॉन, इमिट होतो आहे इलेक्ट्रॉन. पुढच्या सेंटेन्सला मित्रांनो जातोय पहा. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द photoelectric effect? Some basic characteristics are here. The first characteristic, what is a photoelectric current? Simple definition. The electric current produced in the photoelectric effect is called as photoelectric current. The electron produced in this experiment is called as photoelectron. Now, second characteristic, this photoelectric effect is one photon one electron effect. मित्रांनो, खूप सोपं आहे पहा. एक फोटॉन एकच इलेक्ट्रॉन बाहेर काढतो, म्हणजे एक पार्टिकल दुसऱ्या निगेटिव्ह चार्ज पार्टिकलला बाहेर काढतो. म्हणून या एक्सपेरिमेंटला वन फोटॉन वन इलेक्ट्रॉन इफेक्ट असं म्हटलं जातं. वन फोटॉन कॅन नॉट इमिट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. एक फोटॉन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन बाहेर काढत नाही. म्हणजे एक्सपेरिमेंटचा फिजिकल सिग्निफिकन्सच असं आहे. वन पार्टिकल one photon emit one electron. Hence it is called as one photon one electron effect. Now, the third characteristic, scientists observe that zinc, cadmium, magnesium, these are the different metals. When these metals are illuminated by UV radiations, it produces a photoelectric effect which emits a photoelectron. Hence, the metals like zinc, cadmium, magnesium are photosensitive for UV radiations. And the fourth characteristic is alkali metals like lithium, sodium, potassium, rubidium, cesium are photosensitive for visible light.
मित्रांनो खूप सोपं आहे पहा. काय काय शिकलो आपण पहा. ड्युअल नेचर म्हणजे कुणाचं ड्युअल नेचर? रेडिएशनचं. रेडिएशनला वेव्ही नेचर असतं, पार्टिकल नेचर असतं. ते शिकण्यासाठी आपण इनिशियली इलेक्ट्रॉन दिस निगेटिव्ह चार्ज पार्टिकल असतो हे शिकलो. त्या निगेटिव्ह चार्ज पार्टिकलचा विचार करून आपण हेनरी हार्ट नावाच्या सायंटिस्टने स्पार्क गॅपमध्ये युव्ही रेडिएशनमुळे इलेक्ट्रिक करंट वाढतो हे आपण शिकलो. त्यानंतर आपण पुढे शिकलो व्हॉट इज अ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आणि तो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट शिकून झाल्यानंतर त्याची छोटीशी डायग्राम आणि त्याच्यानंतर आपण त्याचे 4-5 कॅरेक्टरिस्टिक शिकलेलो आहोत. आपल्याला पुढच्या नेक्स्ट आर्टिकल मध्ये शिकायचं आहे एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. Dear students, now we study the experimental setup of photoelectric effect. मित्रांनो आपल्याला शिकायचं आहे की एक्सपेरिमेंटल सेटअप मध्ये कोणते कोणते इक्विपमेंट आहेत आणि ते वर्किंग कसे करतात, म्हणजे त्याचं कन्स्ट्रक्शन काय आणि वर्किंग काय आहे कशाचं. तर एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट्स. मित्रांनो सिंपल कन्सेप्ट आहे पहा. Experimental setup of photoelectric effect consists of one evacuated glass tube which is shown in this diagram. There are two electrodes. One is emitter plate and this emitter plate is nothing but the photosensitive plate. The second plate is anode and this anode is nothing but the collector plate or collector wire. Now again there is one quartz window through which the radiations of suitable frequency incident on a photosensitive plate or emitter plate. Means this is a quartz window, this is a emitter plate or the photosensitive plate through which electrons are emitted. Emitted electrons are collected by anode plate or collector plate. We know that in this experiment electric current is produced. Now to measure the electric current there is a micrometer is used. To measure the potential difference between these two electrodes, anode and cathode, emitter and the collector, there is a voltmeter is used. Again there is a rheostat. Now to change the potential difference between emitter plate and collector plate there is a commutator key due to which potential changes between the two electrodes. Now again, to operate this whole circuit, there is a high tension battery is used. Now what is working? In the working, this evacuated glass tube consists of two electrodes. Now, a radiations of suitable frequency means photon energy incident on a photosensitive plate. Then we know that the surface of photosensitive plate absorbs the photon energy of suitable frequency. Hence, the electrons are emitted from the photosensitive plate. This electron is accelerated towards the positive terminal or collector plate. When these electrons are accelerated towards the anode plate or collector plate, due to which the photoelectric current is produced. Produced photoelectric current is called as photoelectric current. And this photoelectric current measured by microammeter. Current produced in this experiment is very small. Hence, there is a microammeter is used. Now, the potential difference between anode and the cathode or photosensitive plate emitter
and the collector plate, there is a voltmeter is used. Sometimes to study the additional characteristics of the photoelectric effect, there is a requirement of to change the potential between the two electrodes. Hence, to change the potential difference, to change the potential, there is a commutator key is used, which is denoted by capital K. Now, to operate this whole circuit, there is a high tension battery is used. Now, the positive terminal of the battery is connected to the collector plate, and negative terminal of the battery is connected to the collector plate. Means collector plate is positive with respect to emitter plate. This is a brief explanation of experimental setup of photoelectric effect. Dear students, now we study the different characteristics in terms of graph. Means the variations of photoelectric current produced in the photoelectric effect due to the different physical quantities. मित्रांनो, आपल्याला आता शिकायचं आहे की वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज, फॉर एक्झाम्पल फ्रिक्वेन्सी, intensity of radiations, potential difference between two electrodes, आणि वेगवेगळे मटेरियल फोटोइलेक्ट्रिक करंट वर कशा प्रकारे चेंज करतात, इफेक्ट करतात. म्हणजे हाऊ द फोटोइलेक्ट्रिक करंट व्हॅरी with respect to change in frequency, change in intensity of light, change in potential difference between two electrodes, change in material of the photosensitive plate. फोटोसेन्सिटिव्ह प्लेट बदलणे असता काय घडेल, ह्या टाईपच्या कॉन्सेप्ट आपल्याला शिकायचं आहे. म्हणून फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आपल्याला भेटते बा. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इफेक्ट ऑफ frequency of incident radiation on the photoelectric current. मित्रांनो, आपल्याला माहित आहे the electric current produced in this experiment is called as photoelectric current. म्हणून या ग्राफमध्ये जात असताना मी ते ग्राफ ड्रॉ करेन. इफेक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑन द फोटोइलेक्ट्रिक करंट. दिस इज द ग्राफ बिटवीन photoelectric current versus frequency of incident radiations on the photosensitive plate. मित्रांनो, खूप सोपं आहे पहा. आपल्याकडे जी फोटोसेन्सिटिव्ह प्लेट आहे, सी च्या साहाय्याने दाखवलेली आहे, इमिटर प्लेट, तिच्यावर पडणारी जी फोटॉन्स आहे, तिच्यावर पडणारी जे रेडिएशन्स आहेत, त्या रेडिएशनची एनर्जी h nu एवढे आहे. वेअर h nu इज फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. ती फ्रिक्वेन्सी मी जर चेंज केली असता फोटोइलेक्ट्रिक करंटवर काय परिणाम होतो तो आपल्याला शिकायचा. मग इनिशियली इट इज ऑब्झर्व दॅट इफ देयर इज नो light or the photons incident on a photosensitive plate, then what happened? There is no photoelectric current. Simple आहे पहा मित्रांनो. जर त्याच्यावर फोटॉन्स पडलेच नाही तर फोटोइलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होणार नाही. म्हणून या ग्राफ मध्ये इथे ओरिजिन असेल, ओरिजिनला फोटोइलेक्ट्रिक करंट कोणत्याही प्रकारे नाही. बिकॉज there is no light incident on a photosensitive plate. कोणत्याही प्रकारची लाईट पडत नाही. पुन्हा पुढे वळतोय काय की नाव इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. मी फ्रिक्वेन्सी वाढवतो. फ्रिक्वेन्सी वाढवल्यानंतर काय होईल तर स्मॉल इन्क्रीज इन फ्रिक्वेन्सी. इट इज ऑब्झर्व दॅट there is again no emission of photoelectron. तिथे पुन्हा फोटोइलेक्ट्रॉन इमिट होत नाही. because the required energy
escape the electron from the surface. This energy is large as compared to the incident energy of the photon. म्हणजे फोटॉनची पडणारी एनर्जी कमी आहे. कमी एनर्जी पडल्यामुळे फोटोसेन्सिटिव्ह प्लेट मधून जो इलेक्ट्रॉन बाहेर पडायला पाहिजे तो इलेक्ट्रॉन बाहेर पडू शकत नाही. म्हणजे त्या इलेक्ट्रॉनला मिळणारी एनर्जी बाहेर पडण्यासाठी ती कमी आहे. त्यामुळे फोटो इलेक्ट्रॉन बाहेर पडत नाही. मग तो एक्सपेरिमेंटल सेटअप ह्या कॅरेक्टरिस्टिक शिकण्यासाठी मी छोटीशी अरेंजमेंट करतोय आणि मग त्याचे एक्सप्लेनेशन करावं होतं. Initially apply constant positive potential to the collector plate with respect to emitter. मित्रांनो सिंपल कन्सेप्ट आहे पहा. आपल्याला फ्रिक्वेन्सी वर्सेस एक इलेक्ट्रिक करंट ग्राफ ड्रॉ करायचा आहे. मग तो ड्रॉ करण्यासाठी मी इनिशियली काय करतोय, अप्लाय द कॉन्स्टंट पोटेन्शियल टू द टू इलेक्ट्रोड्स. पुढे पोटेन्शियल कोणतं आहे तर पॉझिटिव्ह पोटेन्शियल टू द कलेक्टर प्लेट विथ रिस्पेक्ट टू emitter. आणि पुढची सेंटेन्सला kept intensity of incident radiation is constant. म्हणजे दोन गोष्टी कॉन्स्टंट ठेवताय पहा. applied potential to the collector plate with respect to emitter remains constant and the intensity of incident radiation is again constant. And measure the frequency of incident radiation and change in photoelectric current. Here, initially it is observed that no light, no frequency means no electric current. As frequency of incident radiation increases, then again it is observed that there is a no photoelectric current. मित्रांनो इथे आलो आम्ही एवढी फ्रिक्वेन्सी लागली तर फोटोइलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होत नाही. फर्दर इन्क्रीज इन frequency of incident radiation. Again, there is no photoelectric current. But at this point, new not. It is observed that these photoelectrons are just emitted. Now, this frequency of incident radiation is called as threshold frequency. मित्रांनो खूप important आहे पहा. ज्या फ्रिक्वेन्सी इन्सिडेंट रेडिएशनची जी आहे त्या फ्रिक्वेन्सीला फोटो इलेक्ट्रॉन जस्ट इमिट होतोय, बाहेर पडतोय, ती फ्रिक्वेन्सी जी आहे फोटॉनची त्या फ्रिक्वेन्सीला आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असं म्हणणार आहोत. खूप सोपी डेफिनेशन इंग्लिश मध्ये सांगतोय का. दिस इज द मिनिमम फ्रिक्वेन्सी ॲट विच फोटो इलेक्ट्रॉन इज जस्ट इमिटेड फ्रॉम द फोटो सेन्सिटिव्ह प्लेट. दिस फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज threshold frequency. Now, at the threshold frequency, the photoelectrons are just emitted. Now, when we apply the positive potential to the electrode plate, to this collector plate, then what happens? This electron is accelerated towards the anode. Now, further increase the frequency of incident radiation. Then what happens? As frequency of incident radiation increases, photoelectric current increases. Hence, I repeat there again, as frequency of incident radiation increases, photoelectric current gradually increases. And this is the curve of photoelectric current versus frequency. As frequency of incident radiation increases, photoelectrons increases. As photoelectrons increases, photoelectric current increases. This is a brief explanation regarding to the first graph between photoelectric current versus frequency. Now, dear students, we study the second graph. And this second graph is nothing but the effect of intensity on a photoelectric current. Before that, I just explained the two definitions. Initially, what is the threshold frequency? This is the minimum frequency of incident radiation at which photoelectrons are just emitted from a photosensitive plate. This frequency is called as
threshold frequency and it is denoted by nu naught. Now, what is the threshold wavelength? Threshold wavelength is defined as this is the minimum wavelength of incident radiations at which photoelectrons are just emitted from a photosensitive plate. Now, this wavelength of radiations is called as threshold wavelength. Now, scientists observe that below the threshold frequency, there is no emission of photoelectric current. There is no emission of photoelectron. म्हणजे मित्रांनो, फ्रिक्वेन्सी न्यू नॉट पेक्षा कमी फ्रिक्वेन्सीची लाईट हे एक्सपेरिमेंट मध्ये वापरली असता फोटो इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होत नाही, कारण फोटो इलेक्ट्रॉन इमिट होत नाही. नाउ व्हाट इज द सेकंड कॅरेक्टरिस्टिक? Effect of intensity of incident radiation on a photoelectric current. Again here, initially apply positive potential to the collector plate with respect to emitter or cathode, and the frequency of incident radiation kept constant. दोन गोष्टी कॉन्स्टंट होत्या बघा मित्रांनो. ह्या पहिल्या ग्राफ मध्ये पोटेन्शियल पॉझिटिव्ह अप्लाय केलं होतं, कॉन्स्टंट होतं, आणि फ्रिक्वेन्सी व्हॅरी करत होतो, इंटेन्सिटी कॉन्स्टंट. फ्रिक्वेन्सी व्हॅरी करत होतो, इंटेन्सिटी कॉन्स्टंट. आता हा ग्राफ इंटेन्सिटीचा आहे, इथे फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट येतोय आणि इंटेन्सिटी व्हॅरी करतोय. हियर दिस इज अ ग्राफ ऑफ photoelectric current versus intensity. But we know that what is intensity? Intensity म्हणजे काय? Intensity is nothing but the number of photons incident per unit area. मित्रांनो, लाईट पासून माझ्यासमोर असलेल्या ट्यूब पासून, सूर्यापासून काय होत आहेत? सन रेडिएशन येत आहेत. ते सन रेडिएशन माझ्या ह्या हातावर पडत आहे. म्हणजे नंबर ऑफ फोटॉन्स म्हणजे सन रेडिएशन मधून येणारे फोटॉन्सची संख्या ती जी आहे नंबर ऑफ फोटॉन्स पर युनिट एरिया किती पडले हे सांगणं म्हणजे इंटेन्सिटी असते. नंबर ऑफ फोटॉन इन्सिडेंट पर युनिट एरिया per unit time is called as intensity of light. That means we know that as intensity increases, number of photons increases. As photons increases, number of photoelectron emitted from the photosensitive plate increases. मित्रांनो खूप सोपं आहे पहा. Because we know that this photoelectric effect is one photon, one electron effect आहे. एक photon एक electron ला बाहेर काढतो. म्हणजेच आपल्याला असं भेटेल here as a number of photons incident on a photosensitive plate, that means number of electrons are emitted. As photons increases, number of photons increases, number of electrons increases. Number of electrons increases, photoelectric current increases. Hence, the graph between photoelectric current and the intensity is always a straight line and it starts from origin. Because both are directly proportional to each other. Intensity increases means photons increases. As photons increases, photoelectrons increases. And photoelectrons increases, photoelectric current increases. That means this graph always starts from origin of the Cartesian coordinate system and it is a straight line. This is a brief explanation regarding the two characteristics of the photoelectric effect. Dear students, now we study the third characteristics of the photoelectric effect versus photoelectric current. Dear students, आपल्याला तिसरी कॅरेक्टरिस्टिक शिकायची आहे जी खूप इम्पॉर्टंट असेल. कोणती? इफेक्ट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स ऑन अ फोटोइलेक्ट्रिक करंट. मित्रांनो, इथे आपल्याला एक सिंपल कन्सेप्ट करायची आहे. आपण ह्या एक्सपेरिमेंट मध्ये इनिशियली अप्लाय करणारी जी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आहे तिच्यापेक्षा एक जास्त व्हॅल्यूची रेडिएशन्स त्याच्यावर पडतात असं इमेजिन करा. आणि इंटेन्सिटी ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन अगेन इट इज रिमेन्स कॉन्स्टंट. मीन्स इनिशियली केप्ट
intensity of incident radiation and frequency of the incident radiation are constant. Now, further apply positive potential or positive increasing potential to the collector plate with respect to emitter plate. Then what happens? This table is nothing but this graph. Now in this graph, this is the graph between photoelectric current versus पॉझिटिव्ह पोटेन्शियल. मित्रांनो खूप सोपा आहे पहा. हा ग्राफ असेल कशाचा, तर फोटो इलेक्ट्रिक करंट वर्सेस पॉझिटिव्ह पोटेन्शियल. मी सिंपल कन्सेप्ट करतोय. सुरुवातीला कलेक्टरला पॉझिटिव्ह पोटेन्शियल अप्लाय करा. पॉझिटिव्ह पोटेन्शियल कुणाच्या रिस्पेक्ट, तर इमिटरच्या रिस्पेक्ट. आता ते पोटेन्शियल जसं मी वाढवत जातोय आणि त्याच्यावर पडणारी रेडिएशनची जी फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी ही दोन्ही गोष्टी मी कॉन्स्टंट ठेवल्या असता सायन्सला असं आढळलं की इनिशियली द फोटो इलेक्ट्रिक करंट इन्क्रीजेस. सायन्सला फक्त सिंपल कन्सेप्ट आहे मित्रांनो. ॲज पॉझिटिव्ह पोटेन्शियल इन्क्रीजेस, फोटो इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस्ड इन दिस एक्सपेरिमेंट also increases. That means, starting from this point, initially the intensity of incident radiation is I1. Then it is observed that as potential increases, photoelectric current increases up to the particular point. मित्रांनो सिंपल आहे पहा. जसं पॉझिटिव्ह पोटेन्शियल वाढतं तसं फोटो इलेक्ट्रिक करंट इन्क्रीज होत जातं. कुठेपर्यंत, एका पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत. अगेन वी फर्दर इन्क्रीजिंग पॉझिटिव्ह पोटेन्शियल ऑफ कलेक्टर प्लेट विथ रिस्पेक्ट टू इमिटर, देर इज अ नो फर्दर इन्क्रीज इन इलेक्ट्रिक करंट. मित्रांनो खूप सोपं आहे पहा. जसं तुम्ही फोटो इलेक्ट्रिक व्होल्टेज किंवा फोटो पोटेन्शियल वाढवत जाता तसं फोटो इलेक्ट्रिक करंट वाढत जातं. कुठेपर्यंत, एका पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत. परंतु त्या पर्टिक्युलर पॉइंट नंतर फोटो इलेक्ट्रिक करंट रिमेन्स ॲज इट इज, जरी तुम्ही पोटेन्शियल वाढवला तर. म्हणून मला पुढच्या ग्राफकडे मी लिहीन की ॲज फोटो potential increases, photoelectric current remains constant, and this concept is called as saturation current. त्याला आपण फिजिक्स मध्ये saturation current असं म्हणतात. सिंपल आहे पहा मित्रांनो. I repeat again. Initially it is observed that as increasing positive potential, there is an increasing photoelectric current up to the particular point. After that, further increasing positive potential, there is a no increase in photoelectric current. Here, photoelectric current remains constant. Now, further we increase the intensity of incident radiations. Means I2 is intensity of incident radiations which is increased. Here I2 is greater than I1. Then what happened? Again here initially the photoelectric current increases with increasing positive potential up to the particular point. Now further we increase the positive potential to the collector plate, then there is a no increasing electric current. And here electric current remains constant and it is a straight line. Now these both straight lines represents the saturation current at intensity I2 and I1 respectively. Simple आहे पहा मित्रांनो. सॅच्युरेशन करंट मध्ये इलेक्ट्रिक करंट कॉन्स्टंट राहतो जरी तुम्ही पोटेन्शियल वाढविलेलं असेल तरी सुद्धा.
पहा मित्रांनो. पहिल्या ग्राफमध्ये आपण फक्त काय केलं होतं, पॉझिटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केले होते. आता मी काय करतोय तर कलेक्टरला निगेटिव्ह टर्मिनल बॅटरीचा अप्लाय करतोय. कशाचे असते, इमिटरचे असते. म्हणजे कलेक्टर बिकम्स निगेटिव्ह अँड इमिटर बिकम्स पॉझिटिव्ह. ऍट दॅट टाइम व्हॉट हॅपन, म्हणून त्यासाठी असेल इथे सेंटेन्स होते. नाउ अप्लाय negative potential, negative increasing potential to the collector plate with respect to emitter. Due to the change in potential, what happens? The emitted photoelectrons are not accelerated towards the collector plate. Means there is a decrease in photoelectric current. मित्रांनो खूप सोपं आहे का, जर तुम्ही इथे कलेक्टरला निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केला तर निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केल्यामुळे काय होईल, कलेक्टर निगेटिव्ह बनल्यामुळे जे ऍक्सलरेट होणारे इलेक्ट्रॉन कलेक्टरकडे जाणं थांबेल आणि ते इलेक्ट्रॉन जाणं थांबल्यामुळे फोटो इलेक्ट्रिक करंट डिक्रीज होत जाईल. म्हणून पहिल्या कंडिशनला मी जात when we apply intensity of incident radiation I1 at that time, when we increase the negative potential, then what happens, as negative potential increases, photoelectric current decreases with increasing negative potential. At a particular point, it is observed that the photoelectric current is zero. Now, this negative potential is called as stopping potential, and this stopping potential denoted by V0, capital V0. This is the minimum negative potential due to which photoelectric current is zero. This potential is called as stopping potential. Now for a second intensity, again it gives the same graph. When we increase the negative potential, photoelectric current decreases, and finally at particular value of V0 or stopping potential, at stopping potential it shows zero electric current. Here V0 represents stopping potential. खूप इम्पॉर्टंट मित्रांनो आहे पहा, जसं तुम्ही निगेटिव्ह पोटेन्शियल वाढवत आहात तसं फोटो इलेक्ट्रिक करंट डिक्रीज होत जातो आणि फायनली तो झिरो होतो. कारण काय, इथं असलेले इलेक्ट्रॉन एनोडकडे ऍक्सलरेट होणं थांबतं. जसं ते ऍक्सलरेट होणं थांबतं तसं फोटो इलेक्ट्रिक करंट काय होत जातो, झिरो होत जातो आणि फायनली तो पूर्ण झिरो होतो. आता झिरो ज्या पॉइंटला बनतो त्यावेळी अप्लाय केलेले जे निगेटिव्ह पोटेन्शियल आहे ते निगेटिव्ह पोटेन्शियल आपण स्टॉपिंग पोटेन्शियल असं म्हणणार आहोत. This is a minimum negative potential to the collector plate with respect to emitter at which photoelectric current is zero. This potential is called as stopping potential. And then what is the saturation current? The current in this graph or in this experiment at which the current remains conserved, constant. It gives a straight line graph in this. Then this current is called as saturation current. म्हणजे या ग्राफ मध्ये आपल्याला जे कॉन्स्टंट करंट मिळतोय त्या कॉन्स्टंट करंटला आपण सॅच्युरेशन करंट असं म्हणणार आहोत. Difference. Now we study what is the saturation current. This is the maximum current produced in the photoelectric effect when we apply positive potential with respect to the collector plate with respect to emitter. मित्रांनो, इथे सॅच्युरेशन आपण करत दाखवलंय.
एका पर्टिक्युलर इंटेन्सिटी आणि पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला जी मॅक्सिमम करंट प्रोड्यूस होत आहे ते मॅक्सिमम करंट म्हणजे सॅच्युरेशन करंट असते. Now what is the stopping potential? This is a minimum negative potential at which photoelectric current is zero. This potential is called as stopping potential. मित्रांनो तिसरी आपल्याला इम्पॉर्टंट कन्सेप्ट असे भेटते पहा. It is observed that in this graph the stopping potential is always independent on intensity applied on the photoelectric effect or the intensity of the incident radiation. इम्पॉर्टंट आहे पहा मित्रांनो. पहिल्या ग्राफ मध्ये I1 ही इंटेन्सिटी आहे. I1 इंटेन्सिटी मुळे मिळालेलं निगेटिव्ह पोटेन्शियल V0 आहे. त्यानंतर आपण I2 इन्क्रीज झालेली इंटेन्सिटी फोटोसेन्सिटिव्ह प्लेटवर टाकलेली आहे. परिणाम म्हणून सॅच्युरेशन करंट वाढतो, फोटोइलेक्ट्रिक करंट वाढतो, परंतु स्टॉपिंग पोटेन्शियल मात्र सेमच राहतं. म्हणून आपल्याला कॅरेक्टरिस्टिक भेटते पहा. द स्टॉपिंग पोटेन्शियल इज ऑलवेज independent on intensity of incident radiation in the photoelectric effect. आणि चौथी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक मित्रांनो आपल्याला भेटते पहा. द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन. मित्रांनो इथे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे पहा. इथे आपण आहोत इथे निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाय करत आहे. निगेटिव्ह पोटेन्शियलला एक पर्टिक्युलर सुरुवात करत आहोत त्यावेळेला त्याच्यातून काहीतरी इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असणार आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन फ्लो होत असणार आहे. जेव्हा आपण फोटो इलेक्ट्रिक करंट स्टडी करत असताना निगेटिव्ह पोटेन्शियल वाढवित आहोत. वाढवत असल्यामुळे कलेक्टर प्लेट निगेटिव्ह बनेल. कशाच्या रिस्पेक्ट? इमिटरच्या रिस्पेक्ट. त्यावेळेला जे इमिट झालेले इलेक्ट्रॉन आहे ते इथं असलेल्या निगेटिव्ह चार्जमुळे कलेक्टर प्लेटला निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केल्यामुळे इथे निगेटिव्ह जो चार्ज निर्माण होत आहे त्याच्याकडे ऍक्सेलरेट होणार नाही, परंतु त्याच्यातूनही जास्त एनर्जी असलेले इलेक्ट्रॉन ऍक्सेलरेट होते. कुणाकडे? ह्या एनोडकडे जो निगेटिव्ह आहे. त्यामुळे फोटो इलेक्ट्रिक करंट थोड्याशा प्रमाणामध्ये काय होत असतो? सुरू असतो. जसं तुम्ही फोटो इलेक्ट्रिक करंट स्टडी करत असताना जसं तुम्ही निगेटिव्ह पोटेन्शियल वाढवाल तसं इलेक्ट्रॉन ची संख्या जी आहे ती कमी होत जाते. म्हणजे जास्तीत जास्त एनर्जीचे इलेक्ट्रॉन जेवढे आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन फक्त फ्लो होतात. कमी एनर्जीचे इलेक्ट्रॉन याकडे ऍक्सेलरेट होत नाही. आणि जे मॅक्सिमम एनर्जीचे इलेक्ट्रॉन आहेत ते ऍक्सेलरेट झाल्यामुळे निर्माण होणारा जो इलेक्ट्रिक करंट आहे तो आपण स्टडी करत जात होतो आणि फायनली काय होतं? तो इलेक्ट्रिक करंट 0 बनतो. म्हणजे मॅक्सिमम एनर्जीचा इलेक्ट्रॉन देखील इकडे ऍक्सेलरेट होणं आपण थांबवितो. त्यावेळेला लागलेले जे मॅक्सिमम पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल निगेटिव्ह पोटेन्शियल ला आपण स्टॉपिंग पोटेन्शियल असं म्हणतो. आणि ते स्टॉपिंग पोटेन्शियल आपल्याला काय करतं? मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रॉनची देतं. म्हणून मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन दिस फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट इज इक्वल्स टू 1/2 mass of electron into velocity square or velocity of electron its square, and it is equals to charge on electron into stopping potential. This is important equation to solve the numericals. Hence the maximum kinetic energy of the electron is equals to EV0 is equals to 1/2 mv square, maximum kinetic energy of the electron. Dear students, now this is the fourth graph. This is graph between photoelectric current versus potential applied to the collector and emitter plate. Initially, kept the intensity of incident radiation is constant. मित्रांनो सुरुवातीलाच आपण
एक रेडिएशन जी पडत आहे त्यांची इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवतो आहोत आणि स्टडी करतो आहोत फोटोइलेक्ट्रिक करंट वर्सेस पोटेन्शियल. यांचा ग्राफ स्टडी करत असताना मी तिसरी फिजिकल क्वांटिटी काय करताय व्हॅरी करतोय. कोणती? तर फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. म्हणजेच काय मित्रांनो, इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवले आणि त्याच रेडिएशनची फ्रिक्वेन्सी मी व्हॅरी करतोय. त्यावेळी काय आढळतं, सुरुवातीला जर ν1 ह्या फ्रिक्वेन्सीची म्हणजे कमी फ्रिक्वेन्सीची लाईन फोटोसेन्सिटिव्ह प्लेटवर किंवा फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवर पडते आहे, त्यावेळेला काय होईल तर तिथे असं भेटेल, फॉर मिनिमम फ्रिक्वेन्सी ν1 it is observed that as negative potential increases photoelectric current decreases and finally it becomes zero, and this zero represents the negative stopping potential for the frequency ν1. मित्रांनो असं भेटतं पहा, ν1 या फ्रिक्वेन्सीला रेडिएशनच्या -0 V01 ही स्टॉपिंग पोटेन्शियल असते. आता समजा त्याच रेडिएशनचे मी फ्रिक्वेन्सी वाढवतो, म्हणजे ν1 पेक्षा ν2 मोठी बनवतो. हियर ν1 is less than ν2 means the frequency of incident radiation is increases. Again it is observed that here as we increase the negative potential, the frequency of incident radiation gives the change in photoelectric current. Means here photoelectric current decreases and finally it becomes zero. Now we measure this potential and this potential is -V02 for a second frequency ν2. दुसऱ्या रेडिएशनची फ्रिक्वेन्सी मी वाढवितोय, वाढवलेल्या फ्रिक्वेन्सीला भेटलेलं निगेटिव्ह पोटेन्शियल -V02 आहे. आता पुन्हा रेडिएशनची फ्रिक्वेन्सी मी फर्दर इन्क्रीज करतोय, वाढवितोय, त्यावेळेला काय भेटेल, as the frequency increases again the stopping potential decreases and it gives -V03. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपल्याला समजते पहा मित्रांनो, जसं मी फ्रिक्वेन्सी वाढवत जातोय रेडिएशनची, तसं स्टॉपिंग पोटेन्शियल जास्तीत जास्त निगेटिव्ह बनतं. म्हणून एकच कॅरेक्टरिस्टिक असलेलं आहे. In this graph, as we increase the frequency of incident radiation, stopping potential shifting towards the minimum value, or it becomes more and more negative. Means V01 is again greater value than the V02. V02 is greater value than the V03 because it is more and more negative. Means the stopping potential depends on frequency of incident radiation in the photoelectric effect. And the last one characteristic, dear students, the graph between stopping potential for different materials. Let us consider there is a first material A. At this material it gives the threshold frequency ν0A. As frequency increases, stopping potential also increases. Frequency increases, stopping potential which is represented on a y-axis increases for a first material A. Now, when we take the second material, B, second metal, then what happened? Again, this second material gives another frequency, threshold frequency. Above the threshold frequency, it is observed that as we increase the frequency of incident radiation, stopping potential also increases. मित्रांनो खूप सोपं आहे पहा. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीची लाईट टाकली असता स्टॉपिंग पोटेन्शियल
काय होतं, व्हॅरी होतं, मोर अँड मोर निगेटिव्ह बनतं. म्हणजेच इथं आपल्याला वेगळी कॅरेक्टरिस्टिक भेटते. डिफरंट मटेरियल गिव्स डिफरंट थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी अँड डिफरंट स्टॉपिंग पोटेन्शियल. These are the 5 graph of photoelectric effect. मित्रांनो, तुमच्यासाठी होमवर्क असेल जो खूप इम्पॉर्टंट आहे बोर्डाच्या दृष्टीनं. डिफाइन फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. सेकंड क्वेश्चन आपल्याला भेटेल, एक्सप्लेन इन डिटेल्स photoelectric effect and write the construction and working of experimental setup of photoelectric effect. And third आपल्याला भेटेल क्वेश्चन, explain in details the 5 characteristics of the graph of photoelectric effect. म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला हे 5 ग्राफ काय करायचे, व्यवस्थितपणे ड्रॉ करायचे आणि एक्सप्लेन करायचे आहे. थँक्यू डिअर स्टुडंट्स.